कोणी? श्रीलिंगी. तिला येत आहे लिंबू. असं का? उत्तर ऐका. मूळ कडू, खोड कडू, फांद्या कडू, पानं कडू, साल कडू, बी कडू, रोप कडू, फळाई कडू, त्याचं नाव लिंब आणि त्याचं नाव आहे संसार. संसार हे लिंबाचं झाड आहे. किती लबाड्या करा वाटूनच, किती बांध करून वाढवा, किती उपरण्या खाली हात घालून मग शिका, किती मतदानाचे पैसे घ्या, सुपला सापच का? झाडच काही केलं तरी झाड. किती किती इस्टेट कमाव झाड. महिला मंडळ किती आमच्या बापाला त्रास द्या, किती आमच्या आईला त्रास द्या, किती आमचा भाऊ आमच्या भावापासून तोडा आणि तुमची बहीण आमच्याकडे शिकायला आणून घाला, काही जरी झालं वाटूनच होणार. कारण झाड सावध राहा. आता बोलले तरच कळलं. झाड कडू आहे. आता इकडे फिरा. लिंबाचं झाड हे कडू आहे. आता दुसरी काय सांगितलं मी? हे बऱ्या लिंबोळी. बरोबर आहे. आता निमोनीला काटे आहेत, काटे आहेत, काटे आहेत, पण फळ आयुर्वेदिक आहे ना. मायका. लिंबाचं झाड म्हणजे संसार आणि निमोनीचं झाड म्हणजे परमार्थ. काटे आहे पण सुख आहे. पक्वात शिकायला त्रास आहे पण सुख आहे. गायन शिकायला त्रास आहे पण सुख आहे. कीर्तन करायला त्रास आहे पण सुख आहे. झाडाला काटे आहेत, काटे आहेत पण फळ आहे. काटे आहेत. नियम पाळा, माळ घाला, शाकाहारीला नीट बोला, नीट वागा, ही बंधनं आहेत. माळकऱ्याला बंधनं आहेत. पण माळकऱ्या इतका सुखी दुसऱ्या जगात कुणीच नाही. त्याला त्रास आहे. पक्वास शिकायचा म्हणजे त्रास होणार आणि कोणी उठायचं करायचं ते जमणार नाही. तुम्हाला एक तोडगा सांगतो. तोडगा 17व्या एक तोडगा आहे. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर गाया पाळायच्या नाही, शेळ्या पाळायच्या नाही, काहीच करायचं नाही. मी सांगतो एवढं काम करायचं. 10 मिनिटात माणूस श्रीमंत होतो. 10. फक्त तक्षक नावाच्या नागाचा मणी काढायचा. तक्षक नावाच्या नागाचा मणी काढायचा आणि तो मणी सिंहाच्या नाकाच्या केसात ओवायचा. तक्षकाचे निपुण आहे. ओवी पा अगदी सुंदर आहे. 17व्या. तुमचं घर 5 मिनिटात नोटानी आणि सोन्याने भरणार. प्रयोग करायला हरकत काय? तक्षक नावाच्या नागाचा मणी काढायचा आणि सिंहाच्या नाकात ओवायचा. आता उत्तर ऐका. यदा कदाचित तुम्ही त्या नागाचा मणी काढाल, यदा कदाचित सिंहाच्या नाकात ओवाल, पण प्रारब्ध नसताना परमार्थ कराल, शक्यच नाही. शक्यच नाही. पुढे ऐका. आता त्याच्या पुढे किती सुंदर आहे. ऐका. यदा कदाचित वांजेला बाळ होईल, यदा कदाचित मुर्गजळाने ताण भागेल, यदा कदाचित कासवाला केस येतील, यदा कदाचित सस्याला शिंग येतील, यदा कदाचित बर्फाला आग लागेल, यदा कदाचित अंधार प्रकाशाला घालवेल, यदा कदाचित मुर्गजळाने ताण भागेल आणि यदा कदाचित आकाशावर पेरणी करता येईल, पण प्रारब्ध नाही, संतांची कृपा झाली आणि ज्ञान आलं, असं घडणारच नाही. घडेल. वांजेला पोरग होऊ शकतं, होईल. बर्फाला आग लागेल, लागू शकते. बर्फाला आगही लागेल, वांजेला मुलगाही होईल, अंधार प्रकाशाला घाबरीलही, पण प्रारब्ध करताना हे कधी शक्य नाही, कधीच नाही. त्याचं उत्तर 8व्या अध्यायात इतकं सुंदर आलंय. 8व्या अध्यायामध्ये 198, 99 आणि 200 नंबरच्या 3 ओव्या आहे. लाकूड जळालं तर त्याची राख होईल, पण काही जरी झालं त्या राखीचं लाकूड होणार नाही. दुधाचं लोणी होईल पण त्याचं बरं दूध होणार नाही. लोहाचे कणक होईल, लोखंडाचं सोनं होईल पण त्याचं परत लोखंड होणार नाही. ऊसाची साखर होईल पण त्याचा परत ऊस होणार नाही. एकदा हृदयात आत्मज्ञान आलं का दुःख त्याच्या जवळ येणार नाही, कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. पुरावा 12वा अध्याय. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे, नाही होणार ते, नाही. त्याला झाड. आता उत्तर सुरू झालं. झाड एक पाहिलं लिंबाचं, दुसरं लिंबोळीचं. बाबा लिंबाचं झाड संसार म्हणजे कडू आणि निमुळीचं झाड काटे आहेत पण फुल. आता या जगात असं एक झाड आहे, त्याला फळही नाही आणि फुलंही नाही. ते झाड वांज आहे. वांज
आणि त्या वाण झाडाचं नाव काय आहे? अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये यया फळना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही, ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. संसार नावाचं झाड वांज आहे. काय केलं तुम्ही आतापर्यंत? काय केलं? काय मे बिन तू मे बी काय केलं? जन्माला आलो, मोठा झालो, शाळेत गेलो, बायको केली, पोरं झाले, पोराचं लगीन केलं, सून आली, ती धावून आली, दिंडीत आलो मेलो. केलं काय? काय केलं आपण? दुसरी बसलेली माणसं ध्यानात ठेवा. काय केलं आपण? बसले सगळे काय केलं? काय माणसं सहज म्हणते बा झालं बा त्याला पोरग. आता बायको केल्यावर काय होईल? काय पोरग होणं म्हणजे काय पराक्रम आहे? ज्यानं बायको केली त्याला होणार. मग काय यानं बायको केलं शेजार त्याला पोर होईल काय? मग लागलं बाई येईल पाणी. आता खांदल्यावर पाणीच लागणार ना, का राखेल निघेल खालून? नाही, लागलं बाई येईल पाणी. अरे खांदल्यावर पाणी लागणार. बायको केली म्हणलं पोरगा थोडं मागं पुढं होईल पण होणारच ना. हा काय माणसं म्हणते मेला बा तो माणूस. तो मृत्यू लोकातच राहत होता ना, तो राहिला कुठे? मृत्यूला. मग मृत्यू लोकातला माणूस मरणारच. तसं एक झाड आहे, त्या झाडाचं नाव संसार आहे. आणि संसार हे वांज नावाचं झाड आहे. वांज, त्याला फळही नाही. पटापटा बोला. फळही नाही. हे बरे, फळही नाही, फुलही नाही. ते झाड बोल झाड वांज आहे. फळ नाही. दुधात पाणी घातलं तरी फळ नाही. बांध करून वाढवली तरी फळ नाही. उपरण्या खाली हात घालून म्हशी शिकल्या तरी फळ नाही. म्हशीचं बारडू मिळालं भिसा पुरून उभं केलं तरी फळ नाही. मतदानाचे पैसे घेतले तरी फळ नाही. फाशी घेतली तरी फळ, कारण ते झाडच. आता लागला करंट. आता त्या वाण झाडाला तुम्ही मी सगळे पाणी घालतोय. आपण सगळे पाणी घालतोय त्या झाडाला. आता झाडाला पाणी घातल्याबरोबर खाली काय वाटतील? झाडाला पाणी घातल्यावर खाली काय जातील? जोरात बा मुळ्या. मग वांज नावाचं झाड आहे, त्याला अज्ञान नावाची मुळे आहे. आणि आज बसलेली सगळी माणसं माझ्या सगट अज्ञानात आहे. काही कळत नाही लोकांना, काही नाही. चाललंय फक्त आंधळ दळीतय, कुत्र पीठ खाते. काय कळत तुम्हाला मला? गाजर काय कळत आपल्याला? आपल्याला हे कळतच नाही. पुढे सांगा, आपल्याला कळत नाही, हे कळत नाही, काहीच कळत नाही आपल्याला. फक्त चाललंय. त्याचं काय कळतंय आपल्याला? झाड कसं आहे? वांज. त्याचं फळ कसं आहे? फळ अज्ञान. म्हणजे फळ नाहीये त्याला, ते झाड वांज आहे, पण त्याच्या मुळ्या कोणत्या आहेत? अज्ञान. आणि आज सगळी माणसं कशात आहेत? अज्ञान. मारामारी करण्यात मजा काय? काय मजा? मारलं एखाद्याला, दोघांची मारामारी झाली, डोके फोडाफोडी झाली, दोघं पोलीस स्टेशनला गेले, पोलिसांना दोघांचे 50,000 घेतले, सांगितलं परत असं करू नका, 1 लाख आला. फायदा काय? महिला मंडळ पटकन उतरल्या. एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात? चाल 24 धर, 24 दर तासाला 1. नुसती नेसतच राह. मग तुला कपाटवर साड्या घरात ठेवायची काय गरज? तू जगणार आहे का? नाही. मग तुला साड्या किती असावं एवढं सुद्धा? एकच मुलगा आहे तुम्हाला, मग 27 खोल्यांचा बंगला बांधायची काय गरज? तुला काय 26 सुना आणायच्या का प्रत्येक बेडरूम मध्ये? नाही. म्हणजे आपल्या पोराला बंगला केवढा असावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला कळत नाही. चला पुढं. 30 दिवसाचा महिना आहे, 4 रविवार सुट्ट्या आहे, 2 शनिवार सुट्ट्या आहे, 6 दिवस घरी आहे, 24 दिवस गेला, 48,000 रुपये पगार आहे, 2,000 रुपये रोज आहे. मग गरीबाचे 5 आणि 10 रुपये खायची गरज काय? खाले रिटायर झाला, चला याला मांजरी संघ शिल्पीकार, कुत्रीचा मुका घे, बोकड्यावर बसून पाय. रिटायर झालेली माणसं 80% मनोरुग्ण आहेत, डोक्यातून गेलेली. गार्डन मध्ये पहा, नगरपालिकेच्या 5 वाजता मांजरीचा मुका घेतील, कुत्रीला हात फिरवतील, बोकड्यावर बसून गारका आणतील. पागल असेल, पागल. म्हणजे त्यांना लक्ष्मी कमवावा की नाही याच सुद्धा कळत नाही. आणि मग तुम्हाला मला कोणती मुळे? अज्ञान. पहिला अज्ञान सांगा. एक, मी देह आहे, अज्ञान. मी शरीर आहे, अज्ञान. आणि हे माझं आहे, अज्ञान. हे मी कमावलंय, त्या बाबली बसून या बाबली पोच माझे. इकडली अख्खी इकीन,
तुही जिरी, तुही जर जिरावली नाही तर मी म्हणा म्हणा. बापाचा नाही. सासू सुनाचं भांडण झालं. सुनबाई म्हणते भूक भूक भूक, फक्त मला कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये. आणि मग मी पाहते तुझा खिलारी कोणचा ऐकतो. मी तू पहिला मी दे आहे अज्ञान आहे, हे माझं आहे अज्ञान आहे, हे मी कमावलंय अज्ञान आहे, आणि हे माझ्यामुळे आहे अज्ञान आहे. मी काहीच नाही हे ज्ञान आहे. चौथा अध्याय. हे मदतीस्तव झाले परी मी नाही केले. मी करीत नाही, निवृत्तीनाथाने करून घेतलं. मी करीत नाही, पांडुरंगाने केलं. हे झालं ज्ञान. आणि माझ्यासारखा कोणी नाही, हे झालं. आता लागली साखळी. आता सगळी माणसं कशात आहेत? अज्ञान. हुंड्याच्या पैशावर कोणी 1 गुंठा जमीन घेतली? बोटवर कर चल. नाही, मग हुंड्याच्या पैशात मी काहीतरी करीन हे काय? बरं, मतदानाचे पैसे घेऊन कोणी 4 संख्या घेतली? सांगा कोणी घेतली? नाही. हे काय आहे सगळं? आता लागला करंट तुम्हाला. अज्ञान. असा करंट लागला ना म्हणजे मलाही सोपन तुम्हालाही सोपन. अज्ञान. आणि तुम्ही मी सगळं कशात आहे? अज्ञान. ज्ञानच नाही हो. महिला म्हणलं पटकन तुम्हाला एकुलता एक मुलगा आहे, एकुलता एक. मग साधारणपणे सुना किती असतील? एकच. का बोटाव मुजी का व्हॉट्सअपच्या, फेसबुकच्या, इंस्टाग्रामच्या? नाही. उद्या तू मिली, उद्या तू मिली, तुझी इस्टेट कोण लुटणार आहे? सून. मग तुला एक सून का सहन होत नाही? ज्ञान नाही. ज्ञान नाही याचा अर्थ काय? अज्ञान. आता लागला करंट. ज्या अर्थी ज्ञान नाही त्या अर्थी ती गोष्ट अज्ञान आहे. आणि अज्ञान कसं असलं तर ओव्या सांगतो ऐका बारी. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तरी ते दूध कधी देत नाही. काशेतलं गुशीड किती चिटाकलं तरी ते दूध कधी पेत नाही. गाळातला बिडूक किती डरला तरी तो फुलाचा सुगंध कधी घेत नाही. प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही. आणि पापाची इस्टेट किती कमावली तर घर सुखी होऊ शकत नाही. नाहीच घडणार, घडणारच नाही. शिळीच्या गळ्याचं सड किती फुटलो मोद्या दूध कुठे? काशेतलं गुचिड किती सुटकू द्या दूध नाही. तुम्ही किती लबाड्या करा, ज्या ज्या घरांमध्ये कमी घामाचा पैसा आहे जनता लुटून, त्या घरात एक माणूस का होईना येणं आहेच. तुम्ही कोणचाही घर तपासा, याला गुरफट्या बावलीचा निघणार असतो. नाही नाही, देव सोडणार नाही कोणाला. देवाने देवाचा बाप सोडला नाही तर तुम्हाला काय सोडेल? त्याने त्याचा बाप सोडला नाही, तुम्हाला काय सोडेल? तुम्हाला फक्त संपत्ती कमावताना तात्पुरता स्वाभिमान आहे, तात्पुरतं समाधान आहे. म्या कमवलंय हे क्षणिक आहे की टिकाऊ आहे? तुमच्या जवळ असणारी श्रीमंती ही क्षणिक आहे का टिकाऊ आहे? क्षणिक आहे. सकाळी आहे, दुपारी नाही. त्यात काय एवढं विशेष आहे? देवाने तुम्हाला 2 संपत्त्या दिल्यात 16व्या अध्यायामध्ये. एक दैवी संपत्ती दिली, एक आसुरी संपत्ती दिली. पखवाद वाजवणं दैवी संपत्ती आहे, कीर्तन करणं दैवी संपत्ती आहे. कोणी हिसकून घेऊ शकत नाही आणि त्याने पापाची उत्पत्ती होत नाही. परत नाही का? त्या संपत्तीनं पापाची उत्पत्ती होत नाही. पण तुम्ही जर गरीबाला लुटून इस्टेट कमावली तर सुपडा साफ झाल्याशिवाय राहत नाही. तुमचं काय मत आहे? कारण 16वा अध्याय असं सांगतो, शास्त्र सोडून माणसं वागली का दणका बसता. 16वा अध्याय सांगतोय, शास्त्र म्हणेल ते सांगावे, राज्यही तृण मानावे. ते घोटाळा होणार. थोडं पुढे नेतो परत पुढे आणतो. झाड बरे झाड आहे बंबालं, वांस त्याला मुळी आहे. हा, आता लागला करंट. अज्ञान. झाड आहे वांस, मुळे आहे अज्ञान. आणि तुमच्या माझ्या मुळ्या वाढल्या कशाच्या? अज्ञानाच्या. काय नाही, अज्ञान आहे सगळं. काय झाड वांज आहे पण त्याची मुळी अज्ञान आहे. आणि तुम्ही मी सगळे अज्ञानात आहे. काही खरं नाही. बसलेली माणसं नीट आहे का? ही इंदुरीकडचे कीर्तन आहे.
ही नुसती ज्ञानेश्वरी नाहीये, नुसता गाथा नाहीये. आपलं कीर्तन म्हणजे जीवन आहे. ज्यानं बारीक ऐकलं, बारीक आणि तसा वागला तो देवच होणार. फक्त त्याने तसं वागायचं अज्ञान आहे. याला सांभाळा, याला सांभाळा. कीर्तन राहू द्या, हे सांभाळा. एक वाक्य सांगा, जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती शरीर आहे. ज्याला शरीर सांभाळता आलं त्याला देव होता आलं. देव व्हायचं असेल हे चांगलं कमवा. हे मरू द्या, आपल्यामुळे बंगला आहे, बंगल्यामुळे आपण नाही. आपल्यामुळे गाडी आहे, गाडीमुळे आपण नाही. आग लागू दे त्या बंगल्याला. याला सांभाळा, याला अटॅक येऊ नये, याचं सिजर होऊ नये, याचं बायपास होऊ नये. मी एक वाक्य सांगा, शरीर यमाच्या ताब्यात जावा, डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. याला जपा. कोरोनापेक्षा जास्त पेशंट सध्या कॅन्सरचे. लोक बोलत नाही. आता आमदार साहेब आहेत, सगळी महाराज मंडळी आमची. जास्तीत जास्त पेशंट कसे ते सध्या बोलत जा, कोरोनापेक्षा कॅन्सरचे. आणि कॅन्सरचे लोक म्हणतात बा, ज्याला तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतो. नाही, सरलाट कॅन्सर व्हायला लागला. जर बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतो तर 7 महिन्याच्या बाळाला कॅन्सर का? दारू पिणाऱ्याला होतं तर आमच्या माऊलीला कॅन्सर का? त्याचं एकमेव कारण, जरा डोके जागेवर ठेवून कीर्तन ऐका. 80% लोक केमिकल खातात. केमिकल 80% केमिकल. रस्त्याच्या कडेला तुम्ही जेवढ्या भाज्या घेता अख्ख्या फवारलेल्या आहेत. रोग होणार. कॅस्ट्रॉल वाढलं की कॅन्सर होणार. मग आता महिला मंडळ तुम्हाला पाणी आहे, पाणी आहे, वाढवलेलं पाणी पुरत आहे, हे पाणी आहे तुम्हाला. मग 25 वांग्याची झाडं तुम्ही घरी लावू शकत नाही, 25 मिरचीची झाडं लावू शकत नाही, 2 कारल्याच्या बिया लावू शकत नाही, 2 दोडक्याच्या बिया लावू शकत नाही, 2 गवर वटेवर भाजीपाला करा, फक्त त्याला केमिकल. दुःख नाही, तुम्ही कधीतरी एकदा मरणार आहे. पण तुम्ही मेल्यावर जर तुमचं 5-7 लाख रुपये जर बिल होत असेल तर मागच्यानी जगायचं कसं? तुम्ही शेणखत टाका, चुलीतली राख टाका आणि भाजीपाला चांगली ठेप ठेवली तर वांगे 8 महिने चालतात. 25 मिरचीची झाडं जर चांगली लावली, मिरच्या लागतात किती? सकाळी 10 आणि संध्याकाळी 10. विठाल विठाल आणि एक हा विनोद नाही. आणि तुम्ही तुम्ही फक्त एक वाक्य बघा. 2 महिने फक्त सगळ्या कीर्तनात बसलेल्या माणसांनी 2 महिने शाकाहार घ्या आणि घरचं खा, रोगच होणार नाही. तुमचं काय मत? फक्त 2 खायलाच नाही लोकांना. लोकांनी फक्त गाड्या घेतल्यात, बंगले बांधले, केस काळे केलेत, बायका सोन्यानं वाकावल्यात. खायला कुठं काय? खायलाच नाही. काय कोणत्या बाईच्या घरात महिन्याला 5 किलो खोबरं येतं? बोटवर कर बरं, कर, मी तुला सत्कार करतो. बरं जाऊ दे, तुला खोबरं तरी कळत का? खारीक तर तुझ्या खानदानी तुला माहित नाही, काजू बदाम तो पाहिलेच नाही. मग काय खाती? बोंबलाची मिरची ना अंड्याच्या पोळ्या. काय काय खायलाच नाही लोकांना महाराज. हे मी पोपटावानी बोलतोय, खायला कुठे? आणि पाया पडून सांगतो तळतळीनं, आहाराला किंमत आहे किंवा नाही? आहे. आहारावर बुद्धी आहे, आहारावर शरीर आहे, आहारावर विचार आहे. महिला मंडळ 25 वांग्याची झाडं घरी लावा, 30 मिरचीची झाडं लावा, 2-4 दोडके लावा, 5-6 भोपळे लावा, पण पाया पडतो तुमच्या भाजीपाला घरचा खा. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही तर काहीच बोला. कॅन्सरच होणार नाही. आणि अजून एक आहे त्याला, अजून एक आहे. 80% लोक बाहेरचं खातात. तुम्ही डांबरीचा खवर खाता ना, तवर रोगच होणार तुम्हाला. डांबरीचं खाणं बंद करा. पोरांनो, मॅगी खाता? खात जा. तुझ्या बापाला देत जाय मॅगी, बापाला.
त्याला एक पुडा शिजून दे, लांब गांडूळ खाऊ दे तुझ्या बापाला. बावळत नाही. मॅगी कुठं खायची गोष्ट आहे का? शिजवली का लांब पांढरी गांडूळ तयार होत्यात, चमच्यानं गांडूळ सोडायचं. गांडूळच गेलं बन्यांमध्ये, ते टाकलं तर पार गेलं खाली. बाकी तुमचं तुम्ही पहा. मूर्ख कसा मॅगी मॅगी नूडल पिझ्झा चायनीज बर्गर खायचुकी वस्तू आहे. शेण खावा पण हे खाऊ नये. आणि बावळात लोक पाणीपुरी पाणीपुरी खायची गोष्ट आहे. 3 हांडे पाणी पे ना, पागल नाही तर 30 रुपयाला 6 पुऱ्या. त्याच्यावर जर शेतकरी सोडला ना त्या टोकरी सगळं ठाणीन. त्याच्या अख्ख्या पुऱ्या म्हणजे आमच्या मग शिवळणाराचा नाश्ता आहे. आणि मूर्खासारखं आपलं बाहेरचं खात बस. सकाळी वडा काढलाय, संध्याकाळी खातात. सकाळी मिसळचा रस्सा केलाय त्यानं. किती वेळा पाल गेली, किती वेळा घोरभर त्याच्यात मुतली तपास नाही. आणि खायचं नाही. बंगले चांगले बांधलेत, बायका देखणे केल्यात, आणि सकाळी पोहे खाला डांबरी हो. तुम्ही बायका नक्की केल्यात कशाला? काय ते मॉडेल काय लोकांना दाखवायला गेलं. 30 रुपयाचे पोहे खातो नालाय का डांबरीला. त्याच्या 7 शेंगदाणे, खोबरं तर सापडानच. आणि 30 रुपयाच्या पोह्यामध्ये अख्खं घर उताना पडेल एवढे पोहे येतात. 80 रुपयाला मिसळ पाव आहे, 80 रुपयाला 1.5 किलो डाळीचे पीठ येत आहे. 735 रुपये बोकड आहे किलो. 735 रुपयाला 22 किलो साखर येते. चौघ धाब्यावर जर जेवले तर 3000 रुपये लागतात. 3000 रुपयाला 2 तेल डबे येतात. खायचंच नाही ना. काही बायका देखणे करायचं आणि खाणं काढायचं लागत आहे त्याला. हे रस्त्याच्या कडेला जिलेबी काढणार आहेत, यांचे फडके कधी धुतलेले दिसले तुम्हाला? काही ते इतके पागल आहेत. पिझ्झा नूडल डांबरीओ. नवरा बायकोही पागल आहेत. काही ती बाई स्कूटीवर जाती, 6 रोट्या घेऊन येते, त्या जळेल चपात्या. त्या धाब्यावरच्या चपात्या म्हणजे त्याला तवा नाहीये, तावा आहे. आणि त्याला पलटी करायला उलटणी नाहीये, हुक 1 2 3. तरी 22 रोट्या खाणारे सांड आहेत. 22 कीर्तनात माया पुढे बसेल. बंगार बापाची पैदास नाही. आणि त्या पुऱ्या घेऊन येते 6, आणि एक लाल बाटली मिळती. श्वास का सास काय ती दाबली का तिच्यातून लाल गळत, आणि ते त्या चपातीला सोडायचं, आणि त्याचा रोल करती. काय टीव्ही पुढं खाती रोल. बरं एक रोल एकानच खावा ना. एका रोलला 2 जण. तो जर शितिकून हे गावरान इकून खात गेलं. त्याचा शेंडा बाहेर आला. जीबीचा हिनं शेंडाच कट केला. अरे हे मी बोलत नाही, गाथा बोलतोय. युक्त हार विहार नसावी निद्रा बहुबासर. युक्त आहार विहार त्याला एक उत्तर आहे. हे शरीर नाही आहे, याला 7व्या अध्यायाचं उत्तर आहे. हे गाव आहे, गाव. पायपा शरीराची याला जपा. आणि हे गेलो काय करायचं? आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो. समजा मरणार नाही, आज दशमी आहे, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी जाणार उलथून. मग ते मला चालायला येणार आहे का उठवायला येणार आहे? तुम्ही गेले ना, जग संपलं. याला जपा, याला जपा. हे मरल्या, याला जपा. याला अटॅक नको आहे, याला कॅन्सर नको आहे. आणि केमिकल खाऊन लोकांना रोग आहे, याच्यावर तुमचं काय मत आहे? फक्त 2 महिने तुम्ही घरचं खा, पिठलंच खा, पण घरी खा. तुम्ही लोणच्यालाच भाकर सोडा, पण घरी सोडा. तुम्ही सुखीच व्हाल. काय मत आहे तुमचं? काय फरक पडला? तुम्ही मी शेतकरी ग्रस्ती माणसं आहे. आपली परिस्थिती कमी असेल किंवा
जास्त असेल, एखाद्या वर्षी जास्त असेल, एखाद्या वर्षी कमी असेल. भात खा, पिठलं खा, दूध खा, त्या दुधाला थोडं विरजण टाका, दही करा, ताक खा, लोणी खा, मग थोडं मीठ टाका, मिरची टाका, कढी खा, झुराला पडेल रस्से. यानं माणसाचे मृत्यू आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. आणि दुसरं कारण आहे मरायचं, खायला तर नाहीच, पण दुसरं कारण आहे अपघात. सगळ्यात जास्त लोकांचे मृत्यू कॅन्सर पेक्षा अपघाताचे आणि अपघाताचे मृत्यू का? याला 3 कारण आहेत. 3 कारणामुळे अपघात आहेत. 1, दारू. 99% लोक दारू पितात सध्या. 99. फक्त आमच्यासारखे थोडे नालायक राहिले का आम्ही पेत नाही. नाही तर 18 ते 22 100% पोरं दारू पितात. 100. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. लाज वाटते या 4 वर्षात 10व्याला जायची. लाज वाटते. 10व्याला जायचं कसं? 22 वर्षाच्या पोराचा 10वा आहे. ओवी कुठून आणायची प्रवचनाला? तो गाडी खाली मेलाय, कुठून आणायची? बाप जिवंत आहे, मुलगा मेलाय. आई जिवंत आहे, मुलगा मेला.